वाघाला जन्म घेताना कोणी पाहिलं असेल असं वाटत नाही. त्याचं कारण हे जन्माचं ठिकाण किंवा त्याचं जे प्रसूतिगृह असतं ते अतिशय अवघड अशा ठिकाणी, एखाद्या कपारीमध्ये, एखाद्या गुहेमध्ये, ज्या ठिकाणी सहसा कुठला प्राणी पोचू शकणार नाही, मुख्यतः त्या वाघाचा, त्या पिल्लांचा बाप पोचणार नाही, अशा ठिकाणी घर निवडलेलं असतं. तसं पाहायला गेलं तर वाघिणी जर पहिल्यांदाच प्रसूत होणार असेल, पहिलीट करीण असेल, ते काम अतिशय अवघड असतं. त्याचं कारण आधीचा कुठलाही अनुभव नसतो आणि सांगणार कोणी नसतं. म्हणजे आई, मावशी, आत्या कोणीही नसतं. जे काही शिकवतो ते निसर्ग शिकवतो. आणि अशी हे ठिकाण शोधायचं म्हणजे त्याला आधीचे काही महिने घालवायला लागतात. शेवटच्या महिन्यामध्ये ते ठिकाण नक्की करते कुठल्या ठिकाणी प्रसूत व्हायचं. प्रसूत व्हायच्या वेळेला अर्थात तिचं पोट मोठं झालेलं असतं, चालणं अवघड झालेलं असतं आणि हे जे शिकारी प्राणी असतात यांचं सगळं शिकारीवर अवलंबून असतं. या शेवटच्या 15 दिवसामध्ये त्या वाघिणीला काहीही खायला मिळालेलं नसतं. हे जे प्रसूतीकरता ठिकाण ते निवडलेलं असतं त्या ठिकाणी प्रसूतीच्या वेळा ती जाऊन बसते. पहिलीट करीण असेल तर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे खरंच ते खूप अवघड असतं. निसर्ग शिकवतो त्याप्रमाणे ती वागते. पिल्लं म्हणजे काय, जन्माला येणार म्हणजे काय, काय होणार, प्रसूती वेदना कशा असणार, काही तिला माहीत नसतं. पण हे सगळं तिला निसर्ग शिकवतो. त्या ठिकाणी ती जाऊन बसते आणि हळूहळू प्रसूती वेदना सुरू होतात. जे ठिकाण असतं हे इतकं अवघड असतं. त्या ठिकाणी जेमतेम एक वाघीण आत जाऊ शकेल आणि थोडीशी जागा असेल एवढीच जागा असते. अशा ठिकाणी ती जाऊन बसते आणि त्यानंतर प्रसूती व्हायला सुरुवात होते. साधारणतः 15 मिनिटाच्या अंतराने, 10-15 मिनिटाच्या अंतराने एक पिल्लू जन्माला येतं. किती पिल्लं जन्माला येतात तर कधी कधी 2 असतात, कधी कधी 3, 4, 5, 6 पर्यंत पिल्लं हे आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे. 6 पिल्लं जन्माला येतात. जन्माला आलेली पिल्लं म्हणजे मांसाचे गोळे असतात. त्यांचे डोळे अजून उघडलेले नसतात. निसर्गाने शिकारी प्राण्यांना अशी व्यवस्था केली की त्यांचे डोळे लवकर उघडत नाहीत. त्यामुळे प्रसूतीच्या ठिकाणापासून ते फार लांब जाऊ शकणार नाहीत. निसर्गाचीच व्यवस्था असते. जवळपास 9 ते 10 दिवस पिल्लांचे डोळे उघडत नाहीत. त्यांच्या डोळ्यावर एक निळं आवरण असतं. ते आवरण या 8-10 दिवसामध्ये हळूहळू नाहीसं होतं. ते जरी नाहीसं झालं तरी जवळपास 1-2 आठवडे पुढचे हे या पिल्लांना फारसं दिसत नाही. जवळपास महिनाभर म्हटलं तरी हरकत नाही, पिल्लांना फार लांबचं आणि नीट दिसत नाही. ह्याचा फायदा असा असतो की ज्या ठिकाणी ते जन्म घेतात तर ठिकाणपासून ते फार लांब जाऊ शकत नाही. त्याचं कारण या शिकारी प्राण्यांमध्ये त्यांच्या आयांना हे शिकारीवर जावं लागतं. एक तर प्रसूतीच्या काळामध्ये खायला काय मिळालेलं नसतं, शिकार मिळालेली नसते. या प्रसूतीच्या दरम्यान जी नाळ बाहेर पडते ती नाळ खाऊन या वाघिणीने वेळ काढलेला असतो. स्वतःचीच नाळ स्वतःच्या पोटातनं बाहेर आलेली, पण तेवढ्यावर भागणार नसतं. तिला लवकरच शिकारीवर जायला लागतं आणि अशा वेळेला पिल्लांना सोडून जाणं हा एक जोखमीचा भाग असतो. याच्याकरता तिने एका सापटीमध्ये पिल्लांना ठेवलेलं असतं, ज्या सापटीमध्ये सहसा इतर प्राणी पोहोचू शकणार नाही. अशा सापटीमध्ये तिने पिल्लांना ठेवलेलं असतं. पिल्लांचं मी सांगितलं त्याप्रमाणे जवळपास 9-10 दिवस तर डोळे उघडतच नाहीत. जवळपास महिनाभर त्यांना फारसं दिसत नाही. या सगळ्या काळामध्ये त्यांचं आयुष्य हे आईच्या दुधावर अवलंबून असतं. जवळपास दिवसातले 9-10 तास दूध पिणं हे पिल्लांचं काम असतं. अर्थात ही सगळी जन्माला आलेली पिल्लं सगळी सुदृढ असतात असं नाही, बहुतेक वेळा ती नसतात. त्यापैकी काही पिल्लं जन्मताच मरतात. जन्माला आलेले पिल्लू जर हालचाल करत नसेल तर वाघीण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. त्याला मेलेलं समजून ती बाजूला काढते आणि जी पिल्लं सुदृढ आहेत ती जन्माला आल्या हालचाल करायला लागतात. त्या पिल्लांना चाटून साफ करणं हे मुख्यतः काम असतं. अशी पिल्लं पोटाशी घेऊन झोपणं
आणि त्यांना दूध पाजायला देणं हे तिचं काम असतं. हे पुन्हा निसर्ग शिकवतो. पिल्लं बरोबर दूध प्यायच्या ठिकाणी जातात आणि ते दूध शोषायला लागतात आणि तेच आपलं अन्न आहे हे त्यांना कळतं. एकदा वाघिणीला ह्याची सवय झाली की पुढे फारसा प्रश्न येत नाही. पण पहिल्या वेळी जेव्हा बाळंत होते त्यावेळी ही सगळी गोष्ट त्याला नवीन असते. आणि निसर्गाची खरंच ही किमया आहे की निसर्ग तिला शिकवतो की अशा वेळेला काय करायचं. अशा वेळेला अर्थातच तिला 1-2 दिवसानंतर ती गुहा सोडून बाहेर पडावं लागणार असते. छोटी का विना शिकार करावी लागणार असते, कारण अत्यंत वीक झालेली असते. एक तर 8-1 दिवसात खायला मिळालेलं नसतं, जागची हालचाल नसते आणि प्रसूतीमध्ये जो शक्तिपात होतो त्या शक्तिपातामुळे ती वीक झालेली असते. अशा वेळी मोठ्या सांबरासारख्या शिकारी तिला अवघड असतं. त्यामुळे छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करणं, येऊन मारणाऱ्या एवढ्या किंवा मुंगसा एवढ्या छोट्या प्राण्यांची शिकार हे तिचं काम असतं. आणि अशा कामासाठी ती त्या सापटीमधून बाहेर पडते. या पिल्लांना जो धोका असतो हा इतर प्राण्यांचा असतोच. त्याच्यामध्ये मुख्यतः तरस हा प्राणी पिल्लांना मारायला टपलेला असतो. त्यामुळे तरस याच्या येणार नाही या गुहेच्या आसपास किंवा या सापटीच्या आसपास. याच्याकरता वाघिणीला जास्तीत जास्त काळ त्या सापटीपाशी राहावं लागतं. दुसरा आणि सगळ्यात मोठा आणि महत्वाचा धोका म्हणजे त्या पिल्लांचा बाप. पिल्लांचा बाप हा पिल्लांना मारायला टपलेला असतो. याचं कारण पिल्लांना जर मारलं तर 24 तासाच्या आत वाघीण माझावर येते आणि नराला ते पाहिजे असतं. याच्याकरता नर त्याच्यावर टपून असतो. पण एकतर पिल्लांना सापटीमध्ये ठेवलेलं असतं आणि दुसरं म्हणजे या काळात वाघीण ही प्रचंड ऍग्रेसिव्ह झालेली असते. सहसा नर तिच्या नादी लागत नाही. इतर कुठला प्राणी तर लागण्याचा प्रश्नच नाही. आई ज्याला म्हणता येईल, ही आई इतकी ताकदवान असते की मोठा तिच्यापेक्षा आकाराने दीडपट असताना नर सुद्धा तिच्यावर हल्ला करू शकत नाही, तिला मारू शकत आणि पिल्लांचा ताबा घेऊ शकत. याच्याकरता फक्त शिकारी करता काही काळ लांब जाणं आणि परत येणं, परत आल्यानंतर त्या पिल्लांना पाजणं हा सगळ्यात तिचा दिनक्रम असतो. या सगळ्या ह्याच्यात फक्त एक विचार करायला पाहिजे आपल्याला की असा अत्यंत एकटेपणी ही सगळी गोष्ट काढणं हे किती अवघड असेल. म्हणजे प्रसूती माहीत नसेल तर ती प्रसूती माहिती करून घेणं, पिल्लं कशी होतात हे माहीत नसेल तर त्याची माहिती करून घेणं, त्या पिल्लांना चाटणं, त्यांना दूध पाजणं, त्यांना संरक्षण देणं, हे सगळ्या गोष्टी वाघीण ही एकटी करत असते. आपण आपल्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी बघतो. म्हणजे माणसाचं जर मूल जन्माला आलं तर ते प्रसूतीगृहात जन्माला येतं. नर्स असते, त्या जी बाळाची आई असते, त्याच्या इतर नातलग असतात, त्याची आजी असते, त्याची काकू असते, इतर बायका असतात आणि त्याची काळजी घेणारी सगळी यंत्रणा असते. या ठिकाणी मात्र वाघिणीच्या पिल्लाला मदत करणारे कोण नसतं, वाघिणीला मदत करणारे कोण नसतं, तिला सांगणारे कोण नसतं. आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये तिला स्वतःलाही सांभाळायचं असतं, स्वतःची भूक सांभाळायची असते आणि त्या पिल्लांनाही तिला दूध पाजायचं असतं, त्यांना मोठं करायचं असतं. जोपर्यंत त्यांचे डोळे उघडत नाहीत तोपर्यंत त्यांची काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं असतं. अर्थातच डोळे न उघडणं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एक प्रकारे फार चांगलं असतं की डोळे न उघडल्यामुळे ती जी घळ असते किंवा ती जी सापटी असते ती सापटी सोडून पिल्लं लांब जात नाहीत आणि पिल्लं लांब न गेल्यामुळे त्यांच्यावरचा धोका टळतो. आणि दुसरी गोष्ट सांगितलं त्याप्रमाणे या काळात वाघीण शिकारी करता फारशी लांब जात नाही. पिल्लांवर एक त्याची नजर कायम असते. ती किती लांब गेली तरी एका कानाने ते पिल्लांचा कानोसा घेत असते. जर अशा वेळेला एखादा कुठला प्राणी जवळ आला आणि पिल्लं ओरडली तर आहे ते सोडून धावत ही वाघीण आपल्या ठिकाणी परत येते आणि जो काय हल्ला आहे त्यावर प्रतिहल्ला करून तो हल्ला परतवून लावतो. हा झाला वाघाचा जन्म. शेखर नानसकर.